जरा कल्पना करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची अभेद्य राजधानी किल्ले रायगड. मध्यरात्रीची वेळ आहे. गडावर मुसळधार पाऊस, दाट धुकं आणि हाडं गोठवणारी थंडी आहे. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये. अगदी भयान वातावरण. हो ना. आणि अशा या कडक सुरक्षेत असलेल्या रात्री गस्तीवरच्या सैनिकांना 4 अनोळखी माणसे संशयास्पदरित्या फिरताना सापडतात. कोणतीही पूर्वसूचना नाही, ओळखपत्र नाही. अशावेळी मृत्यूचा धोका तर अटळच असतो. बरोबर. तलवारी म्यानातून बाहेर आल्याच असणार. नक्कीच. कसून चौकशी सुरू होते. पण मृत्यू समोर उभा असतानाही ती 4 माणसे अजिबात घाबरत नाहीत. ते फक्त एकच शब्द उच्चारतात, एकच परवलीचा शब्द, आणि तो शब्द आहे उंबर फूल. हा एक शब्द उच्चारला जातो आणि रायगडाची सगळी सुरक्षा यंत्रणा अचानक त्यांच्यासाठी मार्ग मोकळा करते. बापरे, हा प्रसंग खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही कोणतीही काल्पनिक कथा नाहीये. खरंच. हो, हा इतिहास आहे. एका शब्दावर आधारित असलेली ही विश्वासार्हता आपल्याला थेट 17व्या शतकातील एका अत्यंत प्रगत आणि गूढ व्यवस्थेच्या केंद्रस्थानी घेऊन जाते. आणि म्हणूनच आज आपण या सखोल चर्चेत याच एका शब्दामागचे आणि त्या रात्री घडलेल्या एका अद्भुत प्रसंगाचं विश्लेषण करणार आहोत. आज आपल्याकडे माहितीचा जो स्रोत आहे तो बाजिंद या पुस्तकातील पान क्रमांक 124 आहे. फक्त एक पान? हो, फक्त एक पान. पण या एका पानातून स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याची कार्यपद्धती, माहितीच्या सुरक्षेची अत्यंत प्रगत साधने आणि ज्याला आपण आजच्या काळात मानवाधिकार किंवा ह्युमन राईट्स म्हणतो त्याचे इतके धक्कादायक पुरावे मिळतात ना, की आपल्या आजवरच्या इतिहासाच्या आकलनाला एक वेगळीच कलाटणी मिळते. अगदी बरोबर. कारण इतिहास म्हणजे फक्त तारखा आणि लढाया नसतात. हो, ते तर आहेच. ती माणसांची, त्यांच्या मानसिकतेची आणि त्यांनी उभ्या केलेल्या संस्थात्मक शहाणपणाची जिवंत स्पंदने असतात. या एका पानातून आपण त्या कालखंडातील इन्स्टिट्यूशनल इंटेलिजन्स कसे काम करत होते याचा वेध घेणार आहोत. तर आपण थेट त्या रात्रीच्या प्रसंगात प्रवेश करूया. मगाशी आपण जे 4 लोक पाहिले त्यांना घेऊन गस्तीवरचे सैनिक रायगडावरील एका अत्यंत गुप्त कक्षेत येतात. हा कक्ष म्हणजे स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे मुख्यालयच आहे. अच्छा. तिथे पंतकाका नावाचे एक वरिष्ठ अधिकारी बसले आहेत. रात्रीची वेळ असली तरी त्यांचे काम सुरूच आहे. स्वराज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बातम्यांची छाननी अत्यंत शांतपणे सुरू आहे. आणि तिथे अचानक वस्ताद काका नावाचे दुसरे अधिकारी त्या 4 अनोळखी माणसांना घेऊन येतात. वस्ताद काका हे साधे अधिकारी नाहीत, तेही एक महत्वाचे दुवे आहेत. बरोबर. आणि त्यांच्या या अचानक येण्याने पंतकाकाही थोडे आश्चर्यचकित होतात. ते थेट विचारतात, वस्ताद, कोणतीही वर्दी नसताना प्रत्यक्ष तुम्ही रायगडी येण्याची तसदी घेतली. नक्कीच कारण महत्वाचे असावे. आता इथे बघा, या सुरुवातीच्या संवादातूनच आपल्याला तत्कालीन प्रशासकीय शिस्तीची कल्पना येते. पूर्वसूचनेशिवाय एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे मुख्य खात मुख्यालयात येणे हे रुटीन काम असूच शकत नाही. म्हणजे काहीतरी गंभीर घडलंय असाच त्याचा अर्थ होतो. नक्कीच. गुप्तहेर खात्यात प्रत्येक हालचालीची नोंद असते. त्यामुळे वस्ताद काकांच्या अचानक येणं हे एका मोठ्या आणि तातडीच्या घटनेचा संकेत देते. आणि मग वस्ताद काका सांगतात की या माणसांनी उंबरफूल हा परवलीचा शब्द वापरला आहे. पंतकाकांची यावरची प्रतिक्रिया खूप बोलकी आहे. ते म्हणतात, बापरे, म्हणजे प्रत्यक्ष बहिर्जींच्या एकदम जवळची माणसे आहेत तर. म्हणजे थेट प्रमुखांची माणसं. हो. आता मला इथे थोडं थांबून यावर बोलायचं आहे. आपण आधुनिक काळात माहिती सुरक्षेसाठी अनेक गोष्टी वापरतो. मला इथे पासवर्डचे किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशनचे उदाहरण अगदी चपखल वाटते. 17व्या शतकात डिजिटल प्रणाली नसताना उंबरफूल हा शब्द सुरक्षेचे एक ऑथेंटिकेशनच होते, नाही का? हा मुद्दा रंजक आहे, पण मी इथं थोडे वेगळे मत मांडू इच्छितो. जर आपण याला केवळ पासवर्ड किंवा 2 फॅक्टर ऑथेंटिकेशन म्हणालो तर ते थोडे अपुरे ठरेल. असं का? कारण आधुनिक OTP प्रत्येक वेळी बदलतो आणि पासवर्ड कोणीही चोरू शकतो किंवा छळ करून एखाद्याकडून वधवून घेऊ शकतो. मग उंबरफूल या शब्दाने सुरक्षेची 100% हमी कशी दिली? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे. तिथेच या व्यवस्थेचं खरं सौंदर्य दडलेलं आहे.
हा केवळ एक शब्द नव्हता, तर तो एक हाय लेव्हल सिक्युरिटी क्लिअरन्स होता. म्हणजे तुम्ही म्हणताय की पासवर्ड कोणीही सांगू शकला असता तरी त्यांना आत सोडले नसते. नक्कीच नाही. इथे उंबरफूल या शब्दाची निवड आणि त्याची सामाजिक भाषिक बाजू समजून घेणं महत्वाचं आहे. उंबराचं फूल तुम्ही कधी पाहिले आहे का? तसं पाहिलं तर उंबराला फूल येतच नाही असं म्हणतात. ते फळाच्या आतच दडलेले असते. सामान्य माणसाच्या दृष्टीस ते कधीच पडत नाही. अगदी अचूक. आणि म्हणूनच गुप्तहेरांसाठी यापेक्षा चपखल शब्द कोणता असू शकतो, जे अस्तित्वात आहे, अत्यंत महत्वाचं आहे, पण कोणालाही दिसत नाही. क्या बात है. किती सुंदर विचार आहे हा. गावात माहिती काढणारे वेगळे आणि थेट बहिर्जींना माहिती देणारे वेगळे. जेव्हा ही माणसं उंबरफूल म्हणतात तेव्हा ते केवळ ओळख सांगत नाहीत, तर ते कोणत्या स्तरावरून आले आहेत हे प्रमाणित करतात. अच्छा, म्हणजे शब्दासोबतच बाकीच्या गोष्टीही तपासल्या जात असणार. हो तर, वस्ताद काकांसारखा अनुभवी अधिकारी जेव्हा त्यांना पंत काकांसमोर उभा करतो तेव्हा तिथे शब्दासोबतच त्या व्यक्तीची देहबोली, त्याचा संदर्भ आणि माहितीची संवेदनशीलता या सगळ्याचा एकत्रित विचार होतो. हे खरंच थक्क करणारं आहे. एका शब्दामागे इतके मोठे मानसशास्त्रीय तर्कशास्त्र दडलेले असू शकते याचा आपण सहसा विचार करत नाही. अगदी बरोबर. पण वस्ताद काका आणि ती 4 माणसे, ज्यांच्यापैकी एकाचं नाव सखाराम आहे, ती इतक्या तातडीने रायगडावर का आली होती? ते कोणती गुप्त लष्करी माहिती घेऊन आले होते? शत्रू चालून येत होता का? असाच विचार आपल्या मनात येतो लगेच. हो, पण तसं काहीच नाहीये. इथेच या स्रोतातील माहिती एक अनपेक्षित वळण घेते. ते लोक लष्करी माहिती नव्हे तर स्थानिक समस्या घेऊन आले होते. अच्छा, स्थानिक समस्या. हो, त्यात धनगरवाडीचे दुखणे, टकमक टोकाची व्यथा आणि चक्क नरभक्षक वाघांचा बंदोबस्त ह्या गोष्टींचा समावेश होता. आणि ह्यासाठी त्यांना प्रत्यक्ष महाराजांना भेटायचे होते. आता मला सांगा, स्वराज्याचा सर्वोच्च गुप्तहेर नरभक्षक वाघाचा तक्रारी घेऊन थेट राजधानीत का येईल? हे तर स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्यांचं काम आहे ना. हाच तर तो महत्वाचा दुवा आहे, जो आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासनाचे खरे स्वरूप दाखवतो. आपण अनेकदा गुप्तहेर खात्याला फक्त शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवणारी यंत्रणा एवढ्याच संकुचित दृष्टिकोनातून पाहतो. खरंय, आपण स्पाय मूव्हीज बघून तसाच विचार करतो. हो ना, पण स्वराज्याचे गुप्तहेर खाते हे कल्याणकारी राज्याच्या अंतर्गत सुरक्षेचे एक अत्यंत महत्वाचे साधन होते. आता विचार करा, जर एखाद्या भागात नरभक्षक वाघाचा धुमाकूळ सुरू असेल तर तिथले जनजीवन विस्कळीत होईल. साहजिकच आहे. लोक भीतीने बाहेरच पडणार नाहीत. हो, शेती होणार नाही, व्यापार थांबेल, लोकांमध्ये भीती आणि असंतोष पसरेल. आणि असा असंतोष राज्याच्या अंतर्गत स्थैर्यासाठी घातक ठरू शकतो. नक्कीच. राज्याला आतून पोखरणाऱ्या या स्थानिक समस्या शत्रूच्या आक्रमणाइतक्याच गंभीर असू शकतात. धनगरवाडीचे आजारपण असो वा स्थानिक प्रशासकीय त्रुटी, तळागाळातील ही ग्राउंड रियालिटी कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट महाराजांपर्यंत पोचवणे हे या हेरांचे काम होते. म्हणजे मध्ये कोणी मिडलमॅन नाही. अगदी बरोबर. सामान्य प्रशासन कधीकधी आपल्या चुका लपवू शकते, पण गुप्तहेर खाते महाराजांना थेट आरसा दाखवत होते. हे प्रशासकीय नियंत्रण खरोखरच अचंबित करणारे आहे. पण यानंतर जे घडते ते मला अधिक कुतूहलजनक वाटते. सखारामच्या या सर्व तक्रारी ऐकल्यानंतर पंतकाका काय करतात? ते आजच्यासारखा लॅपटॉप उघडून मेल टाईप करत नाहीत. ते टाक आणि दौत घेतात आणि भूर्जपत्रावर सविस्तर मायना लिहितात. त्यावर बहिर्जी नाईकांचा खास शिक्का मारतात आणि खाली मोडी लिपीत परवलीचा शब्द लिहितात. आता माझा प्रश्न असा आहे की माहिती थेट महाराजांनाच सांगायची होती तर ती अशी लिहून का ठेवली जात होती? अतिशय रास्त प्रश्न आहे. आणि कागदाऐवजी भूर्जपत्र का? हे सगळं थोडं जुनाट आणि ओव्हर कॉम्प्लिकेटेड नाही वाटत? जुनाट अजिबात नाही. उलट हे तत्कालीन तंत्रज्ञानाचे आणि डेटा लॉगिंगचे एक अत्यंत प्रगत उदाहरण आहे. माहिती थेट तोंडी न सांगता लिहून ठेवण्यामागे एक भक्कम ब्युरोक्रॅटिक पेपर ट्रेल निर्माण करण्याचा हेतू असतो. अच्छा, म्हणजे रेकॉर्ड ठेवण्यासाठी. हो. उद्या जर तो हेर मारला गेला किंवा त्याला पोचायला उशीर झाला तरी ती अत्यंत महत्वाची माहिती दस्तऐवजाच्या रूपाने सुरक्षित राहते. आणि तुम्ही भूर्जपत्राचा उल्लेख केलात. रायगडाचं भौगोलिक स्थान आणि तिथले हवामान याचा विचार करा. रायगडावर प्रचंड पाऊस आणि आर्द्रता असते. बरोबर. अशा हवामानात सामान्य कागद लगेच खराब होतो, फाटतो किंवा त्यावरची शाई पसरते. भूर्जपत्र हे झागाच्या सालीपासून बनवलेलं असतं. हो, मी ऐकले त्याबद्दल. ते खूप टिकतं. अगदी. ते दीर्घकाळ टिकणारे आणि हवामानाच्या बदलांना दाद न देणारे असते.
अत्यंत महत्वाची आणि गुप्त माहिती वर्षानुवर्ष सुरक्षित राहावी यासाठी जाणीवपूर्वक भुर्जपत्राचा वापर केला जात होता. आणि त्यावर मारलेला तो बहिर्जी नायकांचा खास शिक्का. तो शिक्का म्हणजे या माहितीच्या अधिकृतपणाची मोहर होती. जर हा दस्तऐवज प्रवासात चुकून दुसऱ्या कोणाच्या हाती पडला तरी त्या शिक्क्यावरून त्याचं गांभीर्य आणि तो कुठून आला हे स्पष्ट होत असे. पण जर तो दस्तऐवज शत्रूच्या हाती पडला तर? तिथेच मोडी लिपीचा वापर महत्वाचा ठरतो, बरोबर? नक्कीच. मोडी लिपी ही तत्कालीन एक प्रकारची एन्क्रिप्शन सिस्टम होती. अच्छा, म्हणजे जलद लिहिण्यासोबतच ती गुप्तताही राखत होती? हो, मोडी लिपीचा मुख्य उद्देश हा जलद लिहिणे हा होता, पण तिचं स्वरूप इतके सलग आणि वळणदार होते की ती वाचणे प्रत्येकाला, विशेषतः मुघल किंवा आदिलशाहीच्या गुप्तहेरांना त्वरित शक्य नव्हते. बापरे, म्हणजे एकाच पत्रावर इतका विचार? हो तर. भुर्जपत्राचा टिकाऊपणा, खास शिक्क्याचा अधिकृतपणा आणि मोडी लिपीची कूटबद्धता, एकाच दस्तऐवजावर सुरक्षिततेचे हे 3 भक्कम स्तर वापरले गेले होते. हे ऐकताना खरोखरच आपण एका हायटेक ऐतिहासिक जगतात वावरत असल्याचा भास होतोय मला. मग पंतकाका ते पत्र पूर्ण करतात आणि म्हणतात की उद्या सकाळी महाराजांचा दरबार आहे, उत्तरेत पाठवलेल्या हेरांची माहिती आली आहे, त्याच्या जोडीलाच हा कागद महाराजांना दाखवतो. क्या बात है. म्हणजे बघा, उत्तरेकडील आंतरराष्ट्रीय किंवा राज्याच्या सीमेबाहेरील घडामोडी आणि स्वराज्याच्या आतल्या नरभक्षक वाघाच्या समस्या या दोन्हीला महाराजांच्या दरबारात समान प्रशासकीय महत्त्व होते. हीच स्वराज्याची ताकद होती. मायक्रो आणि मॅक्रो अशा दोन्ही पातळ्यांवर प्रशासनाचे अत्यंत सूक्ष्म लक्ष होते. पण या स्रोतात पुढे जी घटना घडते ती या सगळ्या प्रशासकीय उत्कृष्टतेलाही मागे टाकणारी आहे. होय. आता आपण या चर्चेच्या अशा एका टप्प्यावर आलो आहोत जिथे अंगावर अक्षरशः शहारे येतात. माहिती नोंदवून झाल्यानंतर कक्षेत शांतता पसरते. पण वस्ताद काका आणि पंत काका यांच्यात एक नवीन आणि अत्यंत गंभीर विषयावर चर्चा सुरू होते. कोणता विषय? हा विषय आहे टकमक टोकावरून दिल्या जाणाऱ्या कडेलोट शिक्षेचा. बापरे, टकमक टोक. रायगडावरील हे ठिकाण केवळ भौगोलिकदृष्ट्याच भयानक नाही, तर ते स्वराज्याच्या कठोर न्यायव्यवस्थेचे एक प्रतीक होते. हो, ऐकूनच अंगावर काटा येतो. अगदी. राजद्रोही, फितूर किंवा अत्यंत गंभीर गुन्हे करणाऱ्यांना येथून खाली दरीत ढकलून देण्याची म्हणजेच कडेलोटाची शिक्षा दिली जात असे. 1000 फूट खोल दरी, भयंकर वारा आणि खाली आढळून होणारा निश्चित अंत. ही शिक्षा नुसती ऐकली तरी भीती वाटते. पण स्रोतात एक अतिशय धक्कादायक माहिती मिळते आपल्याला. ज्यांना ही शिक्षा झाली त्यांच्या नातेवाईकांच्या काही तक्रारी येऊ लागल्या आहेत. अच्छा, तक्रारी? हो, आणि त्यांची मागणी काय माहितीये, ते शिक्षेला विरोध करत नाहीत. ते म्हणत आहेत की आम्हाला अंतिम विधीसाठी किमान देह तरी मिळू दे. कडेलोट झाल्यावर गुन्हेगाराचा देह त्या अथांग दरीत हरवून जातो, विस्कटून जातो. त्यामुळे नातेवाईकांना त्याचे अंत्यसंस्कारही करता येत नाहीत. ही मागणी अत्यंत संवेदनशील आहे आणि यावर गुप्तहेर खात्याची प्रतिक्रिया काय आहे हे पाहणे अधिक महत्वाचे आहे. हीच ती गोष्ट आहे जी मला सर्वात जास्त विस्मयचकित करते. आपण जेव्हा मास्टर स्पाय किंवा गुप्तहेर प्रमुखाचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर एक अत्यंत कठोर, निष्ठुर आणि भावनाशून्य व्यक्ती येते, जिने आयुष्यभर फक्त कटकारस्थानी आणि रक्तपात पाहिलेला असतो. हो, जेम्स बॉन्ड टाईप कॅरेक्टर. बरोबर. पण पुस्तकातील या नोंदीनुसार खुद बहिर्जी नाईक, स्वराज्याचे मुख्य गुप्तहेर, मागच्या महिन्यात केलेल्या एका कडेलोटाच्या घटनेमुळे अत्यंत अस्वस्थ झाले होते. खरंच? हो, एक गुप्तहेर प्रमुख एका राजद्रोही गुन्हेगाराच्या मृत्यूनंतरच्या विटंबनेमुळे रात्रीची झोप गमावतो. हा विरोधाभास कसा शक्य आहे? गुन्हेगाराबद्दल एवढी सहानुभूती का? मला वाटतं इथे सहानुभूती गुन्हेगाराबद्दल नाहीये, तर हा न्याय आणि प्रतिशोध यातील फरकाचा मुद्दा आहे. स्वराज्यात गुन्हेगाराला त्याच्या गुन्ह्याबद्दल कठोर शिक्षा मिळणे आवश्यकच होते. त्याबाबत कोणतीही तडजोड नव्हती. ते तर शिवाजी महाराजांच्या शिस्तीत बसतच नाही. अगदी बरोबर. पण शिक्षा मिळाल्यानंतर आणि विशेषतः मृत्यूनंतर काय? इथे मानवाधिकाराचा एक अत्यंत प्रगत आणि आधुनिक विचार समोर येतो. डिग्निटी इन डेथ, म्हणजेच मृत्यूनंतरचा सन्मान. म्हणजे शिक्षा ही गुन्ह्यासाठी आहे, मृतदेहाची विटंबना करण्यासाठी नाही, असा विचार. हो, गुन्हेगार जरी राजद्रोही असला तरी त्याचे नातेवाईक, त्याचे कुटुंबीय हे निरपराध असू शकतात ना. त्यांना त्यांच्या परंपरेनुसार त्यांच्या माणसावर अंत्यसंस्कार करण्याचा अधिकार नाकारणे हे एका कल्याणकारी राज्याला शोभत नाही. ही जाणीव त्या अंधाऱ्या गुप्तहेर कक्षेत निर्माण होत होती. आणि यावर वस्ताद काकांचा निर्णय काय असतो? ते एक मोठा श्वास घेतात आणि पंतकाकांना सांगतात,
ठीक आहे, कडेलोट शिक्षा कायमचीच बंद करायचा अर्ज करा. बापरे, थेट शिक्षा बंद करण्याचा अर्ज? हो. आणि मुख्य हेरप्रमुख नात्याने पहिल्या अनुमोदनाची सही मी करतो. बाकी अंतिम निर्णय महाराज देतील सकाळी. हे वाचून मी खरंच काही क्षण सुन्न झाले होते. साहजिकच आहे. एका न्यायव्यवस्थेतील कठोर प्रथेमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार कोण घेताय, तर तोच विभाग ज्याचे काम लोकांवर पाळत ठेवणे आणि गुन्हेगारांना पकडणे आहे. हे ऐतिहासिकदृष्ट्या अफाट आहे. आजच्या काळात आपण पाहतो की न्यायव्यवस्थे किंवा कायद्यात बदल करण्यासाठी मोठी आंदोलनं होतात, आंतरराष्ट्रीय संघटनांचा दबाव असतो. हो, मोर्चे निघतात. अगदी. पण 17व्या शतकात कोणतीही लिखित राज्यघटना नसताना, कोणत्याही आंतरराष्ट्रीय दबावाशिवाय एका गुप्तहेर विभागाचा वरिष्ठ अधिकारी स्वतःहून एका अमानवीय शिक्षेविरुद्ध अर्ज तयार करतो. ही स्वराज्याच्या प्रशासकीय आणि नैतिक प्रगल्भतेची सर्वोच्च पातळी आहे. आणि तेही हे माहिती असताना की अंतिम निर्णय महाराजांचाच असणार आहे. पण तरीही ते तो प्रस्ताव मांडण्याचं धाडस करतात. ग्राउंड रियालिटी थेट वरपर्यंत पोहोचवण्याची ही पद्धत खऱ्या अर्थाने पारदर्शक व्यवस्थेचं लक्षण आहे. होय, आणि यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या व्यवस्थेची एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सिद्ध होते. ही व्यवस्था केवळ भीतीच्या किंवा सत्तेच्या जोरावर चालत नव्हती, तर ती माणुसकीच्या भक्कम पायावर उभी होती. खूपच सुंदर विचार. जेव्हा राज्यकर्ते आणि अधिकारी स्वतःच्याच कायद्यांचं मानवी दृष्टिकोनातून मूल्यमापन करतात, तेव्हाच ते राज्य खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य बनतं. करण्याचं काम संपले आहे. मग त्या 4 जणांचं काय होतं? तेच, सखाराम आणि त्याच्या 3 साथीदारांचं काय, जे इतक्या लांबून धोका पत्करून ही माहिती घेऊन रायगडावर आले होते. इथे पुन्हा एकदा स्वराज्याच्या प्रशासनाची संवेदनशीलता दिसून येते. दस्तऐवजात स्पष्ट नमूद केले आहे की चौकशी आणि माहितीचं काम संपल्यावर सखाराम व त्याच्या साथीदारांना वाऱ्यावर सोडले जात नाही. त्यांना सरकारी दुकानातून नवीन मावळी कपडे दिले जातात. अरे वा. थंडीच्या दिवसात उबदार अंथरूण पांघरून दिले जाते. नुसते कपडेच नाही, तर त्यांच्या भोजनाची आणि रात्रीच्या विश्रांतीची सोय थेट सरकारी अतिथीगृहात केली जाते. हे खूप महत्वाचे आहे. हो, गेस्ट हाऊसमध्ये. गुप्तहेरांनी आणलेल्या या साध्या माणसांना, जे कदाचित दिसायला अत्यंत मळकटलेले असतील, त्यांना एखाद्या कोठडीत किंवा गोठ्यात झोपायला सांगितले जात नाही. त्यांना थेट राज्याच्या अतिथीगृहात सन्मानाने ठेवले जाते. हे प्रशासकीय आदरातिथ्य आहे. जे लोक राज्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत, त्यांना राज्यकर्ते आपलीच माणसे मानून वागणूक देत आहेत. हो, त्यांना परक मानलं जात नाहीये. नवीन कपडे देणे हे केवळ थंडीपासून संरक्षण नव्हे, तर तो त्यांच्या कार्याचा प्रशासनाने केलेला अधिकृत सन्मान होता. एका बाजूला गुन्हेगाराच्या मृतदेहाविषयीची संवेदनशीलता आणि दुसऱ्या बाजूला राज्यासाठी राबणाऱ्या साध्या माणसांचा सन्मान, हे दोन्ही एकाच रात्रीत एकाच कक्षेत घडत होते. क्या बात आहे. कथेचा शेवटही अतिशय सिनेमॅटिक आणि अर्थपूर्ण आहे. सर्व कामे आटोपल्यानंतर रात्र हळूहळू संपते, सकाळ होऊ लागते. पुस्तकात निसर्गाचे एक अतिशय सुंदर आणि गूढ वर्णन आले आहे. काय वर्णन आहे? सूर्य नारायण नभोमंडळात दाखल झाले आहेत, पण रायगडाच्या डोक्याला वेढे देऊन बसलेल्या काळे खभिन्न पावसाळी ढग आणि धुक्यामुळे बाहेर अजूनही एक गूढ धुसर वातावरण आहे. आहा, आणि हे नैसर्गिक दृश्य त्या गुप्तहेर खात्याच्या प्रत्यक्ष कामाचं एक उत्तम रूपकच म्हणा ना. कसं काय? बाहेरून पाहणाऱ्याला फक्त धुके, गूढता आणि रहस्य दिसते, पण त्या धुक्याच्या आत, त्या बंदिस्त कक्षेत स्वराज्याच्या सुरक्षेचा, न्यायाचा आणि प्रजेच्या कल्याणाचा सूर्य अत्यंत प्रखरपणे तळपत असतो. हे गुप्तहेर विभाग स्वतःला कायम अंधारात ठेवून स्वराज्याला सतत प्रकाश आणि ऊर्जा देण्याचं काम करत होते. खरोखरच आजच्या या बाजिंदेच्या एका पानावरील चर्चेने आपल्याला इतिहास पाहण्याची एक पूर्णपणे नवीन दृष्टी दिली. उंबरफूल सारखा सामाजिक भाषिक सुरक्षेचा उपाय असो, किंवा भूर्जपत्र आणि मोडेलिपीसारखी अत्यंत अचूक डेटा लॉगिंग यंत्रणा. अगदी. आणि टकमक टोकाच्या शिक्षेवरील पुनर्विचार आणि त्यातून दिसणारा मानवाधिकारांचा प्रगत विचार, हे सर्व एकाच रात्री घडलेले प्रसंग आहेत. आणि तेही आजपासून 350 वर्षांपूर्वी. इतिहासाचा अभ्यास आपण केवळ भूतकाळाचे गोडवे गाण्यासाठी करत नाही, तर त्यातून आजच्या व्यवस्थांसाठी काय शिकता येईल यासाठी करत असतो. अगदी 100%. आणि म्हणूनच या सखोल विश्लेषणाच्या शेवटी या ऐतिहासिक घटनेतून आजच्या आधुनिक जगात एक मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, ज्यावर आपल्या सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे. कोणता प्रश्न? 17व्या शतकातील एक गुप्तहेर संस्था,
ज्यांच्याकडे कोणतीही आधुनिक संवादाची साधनं नव्हती, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनांचा कोणताही दबाव नव्हता, ती संस्था सामान्य गुन्हेगारांच्या मृत्यूनंतरच्या सन्मानाचा इतका सखोल विचार करत होती, स्वतःच्याच न्यायव्यवस्थेतील जुन्या आणि कठोर प्रथांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्वतःहून आतून पुढाकार घेत होती. जर 350 वर्षपूर्वीची व्यवस्था इतकी प्रगल्भ असू शकते, तर आजच्या 21व्या शतकातील आपल्या अत्यंत प्रगत आधुनिक लोकशाही व्यवस्था आणि कायदे या ऐतिहासिक उदाहरणातून कोणती शिकवण घेऊ शकतात? जेव्हा आजच्या काळात न्याय यंत्रणा किंवा प्रशासकीय व्यवस्थांमध्ये सुधारणेची गरज भासते, तेव्हा ती सुधारणा आतून येते का? आजची व्यवस्था एका सामान्य माणसाच्या सन्मानाप्रती खरोखरच इतकी संवेदनशील आहे का? हां, खरोखरच विचार करायला लावणारा मुद्दा आहे. हो ना? या अंतर्मुख करणाऱ्या प्रश्नासोबतच आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबवत आहोत. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन, रंजक आणि आपल्या विचारांच्या कक्षा रुंदावणाऱ्या ऐतिहासिक स्रोतासोबत. तोपर्यंत विचार करत रहा, प्रश्न विचारत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद. माझे काम आवडत असेल तर 97 30 01 84 46 जीपे फोनपेवर मदत करून पाठिंबा देऊ शकता. या नंबरवर फोन करू नये.